चिरंजीव सगळं सौभाग्य भाषणिक ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव संगीत यांना शिवाशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. त्यांच्या समोर आदरणीय नामदार राधाकृष्ण विद्यापीठ समितीसाठी आदरणीय आमदार स्वामीजी गगनगिरी महाराज यांचा सप्ताह देखील या ठिकाणी होणार आहे. कीर्तन देखील होणार आहे आणि कीर्तनानंतर हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मला अतिशय आनंद आहे की आम्ही सगळे या सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटीलजी, डॉक्टर सुजय विखे, त्याचप्रमाणे दोन्ही युवा आमदार अभिजित भैया आणि विवेक भैया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व महाराजांवर प्रेम करणारे या ठिकाणी निमंत्रित भगिनी आणि बंधू आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने चिसौका ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं. ज्या प्रकारे इंदोरेकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सशक्त अशा प्रकारचा समाज तयार केला आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं तोच आनंद हा या मुलांच्या जीवनात यावा अशा पद्धतीनं ईश्वराला प्रार्थना करतो आणि बाबांच्या वतीने आलेल्या सर्व या ठिकाणी पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आपण सगळे विवाह सोहळ्याची वाट बघूया. पण मी लवकर जाणार आहे कारण मला संभाजीनगरला पोहोचायचं आहे आणि माझं हेलिकॉप्टर वेळेत उडलं पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यावेळी मी राहू शकणार नाही, पण त्याच्या आधीच मी दोघांनाही आशीर्वाद देणार आहे आणि पूर्वीही आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज या आनंदाच्या क्षणी आम्ही आपल्यासोबत उपस्थित राहू शकलो याबद्दल अतिशय आनंद आहे. आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो.